अभिजित दिपके हे नाव सध्या देशभरात चर्चेत आले आहे. कारण आहे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP. या नव्या राजकीय पक्षाची घोषणा आणि कलमी जाहीरनामा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुणांमध्ये या पक्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित भगवानराव दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरातील असून सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांचे आईवडील वाळूज महानगर 1 परिसरात राहतात. वडील भगवान शंकर दिपके हे वाळूज MIDC मध्ये उपअभियंता पदावर कार्यरत होते आणि वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. आई अनिता दिपके या गृहिणी आहेत. अभिजित यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यात ब्रॉडकास्ट जर्नलिझमचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. डिजिटल प्रचार मोहिमा आणि राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याच्या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. 2020 ते 2023 या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मीम्स आधारित प्रचार मोहिमेत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे भाजपच्या देश के गद्दारों को गोली मारो सालों को या घोषणेला उत्तर म्हणून देश की गवारों को स्कूल भेजो सारों को हे कॅम्पेन चर्चेत आले होते. दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचा जाहीरनामा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. या भूमिकांमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या पक्षाकडे नव्या राजकीय प्रयोगाच्या दृष्टीने पाहत आहेत, तर काहींनी या भूमिकांवर टीका केली आहे. मात्र कॉकरोच जनता पार्टी हे नाव आणि अभिजित दिपके यांची पार्श्वभूमी यामुळे हा विषय सध्या राज्यासह देशभर चर्चेत आला आहे.